वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक झाली, पण एक व्यक्ती अजून बाकी आहे, तो म्हणजे निलेश चव्हाण। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी कसपटे कुटुंबीय प्रयत्न करत होते, पण ते बाळ निलेश चव्हाणने स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं। 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागातल्या निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक देऊन पळून लावलं। कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यास त्यांनी नकार दिला होता। वैष्णवीचे काका मनोज कसपटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दिली होती। वैष्णवीच्या माहेरच्यांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणच्या विरोधात पिस्तुलाच्या साहाय्याने कसपटे कुटुंबियांना धमकावल्याबद्दल वारजे पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आला। निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि वैष्णवीची ननंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे। याची हिस्ट्री काढल्यावर कळालं की त्याच्यावरही पत्नीचा अमानुष छळ करायचा आरोप आहे। स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने तो स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, बेडरूम मधील लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायचा। त्याच्या लॅपटॉपमध्येही निलेशच्या बायकोला त्याचे आणखीन काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ सापडून आलेत। निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई वडिलांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडूनच तिचा शारीरिक छळ करण्यात आला। याबाबत निलेश चव्हाणवर 2019 साली वारजे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश हा पत्नीचा छळ करतच राहिला होता। निलेशच्या पत्नीने घर सोडलं आणि तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 गुन्हा दाखल झाला। त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाहीये। अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिलाय। हाच निलेश चव्हाण शशांक आणि वैष्णवी यांच्या कौटुंबिक वादामध्ये अनेकदा सहभागी असायचा।